आमच्या घरी चालू आहे भांडण, कंपासमुळे भांडण, पाऊचमुळे भांडण, पेन्सिलमुळे भांडण. हे अगं देऊन दे, मी देईल तुला नंतर. शिवाश तिचं कंपास आहे ना ते, तिला. सर्वांना गुड मॉर्निंग आणि वेलकम. आजच्या व्लॉग मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत ना. असं बोलायचं असतं चिमण्या. तर माझा चिमणा आणि आम्ही सकाळी सकाळी आलोय वरती कपडे वाळत टाकायला. तर पिल्ल्याला भीती वाटते खाली, म्हणून पिल्लू पण आले माझ्यासोबत. एक तर घरात खाली थांबायला नको म्हणते म्हणून. तर आता इथं बसलाय तो, इथं वरती कॅबिन मध्ये बसलाय. त्याचं काम पिल्लू मागे पडशील तू. पडलं का डायरेक्ट खाली जाशील ग्राउंड फ्लोअरला, हॉल मध्ये. पुढे ये तू, चल या बाजूला बस बाबा, आगाऊ जेव नको. इकडे ये, या बाजूला बस. या बाजूला तुझं सामान ठेव आणि या बाजूला बस. बघा तू कुठं बसलाय, या बाजूला बस. नको, अजिबात नको इकडे. नको रे त्या बाजूला बसतो, आज इथं नको बसतो तू. मूर्खा, इथून जर खाली गेला तर कुठं जाशील? गोल 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 फिरत फिरत खाली जाशील, हॉल मध्ये जाऊन पडशील बाबा. माहिती काम. तर बाजूला हो, इथं बस. आणि आता इथं आपलं छोटस शेड आहे वरती, तर त्या शेड मध्ये कपडे वाळायला टाकायला आले मी. पण प्रॉब्लेम असा झाला की कपडे टाकायला आले आणि पावसाने पाणी रोज वाहत जातं आणि तिथं इतका शेवाळा चढला आणि की पाय घुसरून पडले. म्हणून म्हणलं आता कपडे पण टाकावेत आणि तो शेवाळा सगळा घासून धुवून काढावा. आपल्या घराच्या वरचं टेरेस किंवा जी बाल्कनी आहे, गॅलरी असते तिथं किंवा वरती धाब्यावरती ना एकदम स्वच्छता असायला हवी, असं वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितले. धाबा सुद्धा, आपलं टेरेस सुद्धा एकदम स्वच्छ ठेवायला हवं असतं. पण घरातलं सगळं आवरावरी करून वरचं पण रोजच्या रोज शक्य होत नाही. तरी महिन्यातून 15 दिवसातून टेरेसवरचं एकदा झाडून काढून किंवा पाणी टाकून तरी धुवून घ्यायला पाहिजे असतं, असं मला आमच्या शेजारच्या ताई नेहमी सांगत असतात. म्हणजे त्या करतात पण मला होत नाही, कारण घरात पण ऑलरेडी 6-7 रूम असल्यामुळे सगळं साफसूफ करणं, धुवून घेणं, रोजच्या रोज करणं, मुलांचं पण करावं लागतं. आता दोघं पण लहान आहेत, शाळेत जातात, मग त्यांचा अभ्यास, परत ट्युशन, परत ते सगळं नाही होत शक्य. आणि वरती ही टाकी भरली का इथून पाणी वाहत जातं आणि पुढच्या पाईप मधून पुढं पडतं, तेव्हा मला समजतं. म्हणजे इथून रोज पाणी जात असतं. आता तर पाऊस चालू आहे, पण 12 महिने टाकी भरली की ओव्हरफ्लो होते, तेव्हा इथूनच पाणी जातं. आणि मग इथं असा शेवाळा साठलेला आहे. आणि घाई गडबडीमध्ये सकाळची घाई तर किती असते बायकांना समजू शकतं बाबा हे. तर फटाफट आली कपडे घेऊन आणि पाय घसरून पडून गेली दणकरनं. तर मग म्हटलं आता ह्या शेवाळा सगळा मी विचार करतच होते, रोज वरती येताना झाडू आणि ब्रश घेऊन येईल, एक बकेट घेऊन येईल आणि हे धुवून काढेन. पण कशाचं काय, रोज गडबडीमध्ये तशीच कपडे घेऊन यायचे, टाकून जायचे, घेऊन यायचे, टाकून जायचे, म्हणून हे राहून गेलं होतं. तर म्हटलं आता आज हे झाडून चांगलं घासून धुवून काढावंच. आणि इथं समोर मधल्या भागात ना एक शेड आहे छोटंसं, कारण पावसाचं पाणी कॅबिन मधून आतमध्ये यायचं आणि जिन्यावरून डायरेक्ट खाली हॉल पर्यंत यायचं, ते म्हणून इथं छोटंसं शेड बनवून घेतलं होतं. आणि काय व्हायचं, पावसामुळे सगळं टेरेस धुवून जातं, पण इथं वरती शेड असल्यामुळे खाली पाऊस लागायचा नाही आणि बरोबर सगळी धूळ वगैरे वाहून आलेली इथं साठून राहायची आणि त्याच्यामुळे एकदम शेवाळा झाला होता. तर इथं पाईप मध्ये कचरा पण भरपूर अडकलेला आहे, कारण मी फक्त संक्रांतीच्या वेळेस इकडं उत्तरायणला पतंग उडवतात म्हणून त्यावेळेसच मी टेरेस धुवून झाडून स्वच्छ करून घेते. आणि वर्षभर तर होतच नाही, मला अजिबात शक्य होत नाही आवरणं एवढं सगळं, खालचं वरचं घरातलं आवरायचं. म्हणून तर पावसाळ्यात होतं आता कपडे टाकायला वरती येते तर झाडू वगैरे घेऊन येते मी. पाऊस चालू असतो तेव्हा ते एकदम भारी जोरात पाऊस असतो ना, तेव्हा मस्त टेरेस धुतलं जातं. आता पण पाऊस चालू आहे, पण पाऊस थोडा थोडा चालू आहे, हळूहळू चालू आहे. तर 12 वाजलेले आहेत, आता कपडे टाकून खाली जायचं. मुलं येतील, आरू येईल, शिवांश आलेलाच आहे. तर जेवण वगैरे पण आवरायचे आहेत आणि दुपारची कामं वगैरे. तर कसं असतं ना मैत्रिणींनो, तुम्हाला एक गोष्ट मला इथं सांगावीशी वाटते. बायकांनी घरी जरी राहिलं, मुलं घरातली कामं जरी असली ना, काहीतरी काम करण्यात स्वतःला बिझी ठेवावं. कारण इकडे तिकडे जाऊन काही 2 गोष्टी करण्याने काय होतं, आपली बदनामी होते. बायका इकडे म्हणजे कसं, आता बघा युट्यूब आणि इंस्टाग्रामवरती बऱ्याच लेडीज बिझी राहतात, लोक नावं ठेवतात त्यांना, पण हे चुकीचं आहे. आपलं आपलं काम करणं किंवा स्वतः काहीतरी करतो आम्ही. आता बायकांना कसं असतं, कोणाचं एज्युकेशन पूर्ण झालेलं असतं, कोणाचं नसतं. आणि शक्यतो कसं होतं ना की एज्युकेशन जरी पूर्ण झालेलं असलं तरी बाहेर जाऊन नोकरी जॉब करणं शक्य होत नाही, कारण घरात मुलांचं बघायचं असतं, घरातली कामं असतात. मग राहिलेल्या वेळी इकडे तिकडे जाऊन 4 गप्पा मारण्यापेक्षा खरं सांगायचं तर ना काहीतरी स्वतः चालू करावं. म्हणूनच मी युट्यूब चालू केले. माझं बंद होतं मागच्या 6 महिन्यापासून, पण परत मी चालू केलेलं आहे. इंस्टाग्रामला सुद्धा मी रील्स बनवून टाकत असते, तर तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करून घ्या इंस्टाग्रामला मला. आणि युट्यूबला सुद्धा फॉलो केलं, सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या.
तर ही कामं बिमं आवरून आपलं व्लॉग शूट करायचं, एडिटिंग करायचं, त्यात मध्ये छानसा वेळ जातो. तर तुम्ही सुद्धा बिझी राहा. आज सकाळची कामं वगैरे आवरून आज रील्स बनवायची होती म्हणून साडी वगैरे घातलेली होती. 2-4 रील्स बनवून ठेवल्या आणि मग म्हटलं आता चला आजच्या व्लॉगची सुरुवात करूया. तर काय आमच्या घरी चालू आहे भांडण. कंपासमुळं भांडण, पाऊचमुळं भांडण, पेन्सिलमुळं भांडण, हे चालू असते यांचं दोघांचं. या दोघांना एकच वस्तू हवी असते दोघांना. शिवांशला तीच पाहिजे आणि आरवीला तीच पाहिजे. आरू देऊन दे थोडा वेळ, देऊन दे थोडा वेळ. अगं देऊन दे, मी देईल तुला नंतर. शिवांश तिचं कंपास आहे ना ते, तिला गिफ्ट, तिने मेहनत केली, पण तिने मेहनत केली म्हणून तिला गिफ्ट भेटलं ना ते. मग तू पण कर ट्राय, तुला पण भेटेल. फोर्थ मध्ये तू फोर्थ मध्ये जाशील तेव्हा कर तू. मग फोर्थ मध्ये जाशील तेव्हा कर तू. आता पण करू शकतो तू. चल ठीक आहे, तुझा फर्स्ट नंबर आला ना मग तुला पण घेऊन देईल मी. तुमच्या पण घरी असं चालू असतं का बघा. नको रे बाबा, चल आता जेवण बाकी आहे. चला नको, भांडण नाही पाहिजे मला. नको शिवांश, आरू देऊन दे थोड्या वेळ, दे आजच्या दिवस दे थोडा वेळ दे. पाडू नको शिवांश, व्यवस्थित वापर, नीट वापर. तीच प्रत्येक वस्तू ना नीट अशी एकदम व्यवस्थित वापरते, जपून वापरते. आणि हे पोरग आहे ना, तर त्याला तोड फोड कुठली, म्हणजे आता शेवटी लहान आहे तो, काही त्याला पण काही बोलून उपयोग नाही. काय पण भरून ठेवू नको कंपास मध्ये, पेन्सिल इरेजरच ठेवायचं. पेन्सिल ठेवते ते राऊंडर आणि ते नको ठेवू सगळं शिवांश. देऊन दे आजच्या दिवस, देऊन दे बेटा. तर त्याला बॅग अलाउड नाही, कंपास अलाउड नाही त्याला. स्कूलमध्ये सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात. मॅडमकडे 1 वर्षाच्या बुक्स, नोटबुक, पेन्सिल, इरेजर, सगळ्या गोष्टी, कलर वगैरे देऊन दिलेले की मॅडम ठेवते आणि नंतर घेऊन घेते. कारण घरी होमवर्क वगैरे नसतो त्याला काही. अरे तुला समजते ना सांगितलेलं, कळतंय ना. चल मग वेण्या सोड, वेण्या सोड. तिच्यासाठी कंपास आहे शिवांश, तुझं नाहीये कंपास. तुला कंपासची गरजच नाही. तुला बॅग आणली ना काल. तुझे बैग लाई ना कल, लाई की नहीं? जैसी चाहिए वैसी लाए की नहीं हम लोग? पाऊच दे दीदीला आजच्या दिवस. हा मी रात्रीला घेऊन घेणार आहे. आज फक्त ट्युशन मध्ये वापर तू कंपास. परत तिचं तिला देऊन दे. काय सगळ्या गोष्टी तुलाच पाहिजे, कंपास तुला, बॅग तुला, तिला नाही पाहिजे का काही? नाही, कंपास दीदीचे, दीदीला देऊन द्यायचं. तू छोटा आहे अजून शिव, तुला कंपास नसतं. नाही, आजच्या दिवस देऊन दे. आजच्या दिवस त्याला दे कंपास. कलरचं काय काम आहे दीदीला? चल गारू जेवण करून घेऊया. चला मग दुपारचे 1:30 वाजले आणि आता जेवण करायचे. तर उद्यापासून हाफ डे आहे स्कूलला. किती दिवस हाफ डे बेटा? कोणती, कोणाची एक्झाम आहे? 1 तारखेपर्यंत. बापरे बाप, 1 तारखेपर्यंत हाफ डे म्हणजे रोज घरी येऊन असा तमाशा असणार आहे. दोघांची अशी भांडणं असणार आहे. तर मग आता काही खरं नाही माझं तर. मोठ्यांची चला बरं, चल बाबा, चल चल जेवायला चल.